नमस्कार, आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। गव्हाची खीर कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: गहू घेतले 1 वाटी, चणा डाळ घेतली अर्धी वाटी, खोबरं घेतलेले किसून, वेलची पूड घेतलेले 1 चमचा, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, सुंठ घेतलेले अर्धा चमचा, तूप घेतलेलं आहे 2 चमचे आणि गूळ घेतलेला आहे। गहू हे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 1 तास भिजत ठेवायचे। हे बघा 1 तास मी हे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। आता ह्याच्यातलं पाणी सर्व काढून घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्यावर सुकत ठेवायचं फॅनच्या खाली अर्धा तास। हे बघू शकता अर्धा तास मी सुकवून घेतलेले आहेत कॉटनच्या कपड्यावर टाकून। आता हे जाडसर मिक्सरला फिरवून घेऊया। हे बघू शकता मिक्सरला असं जाडसर मी फिरवून घेतलेलं आहे। आता ह्याचा ना पाकडून कोंडा काढून घ्यायचा, ताटात घ्यायचा किंवा सुपामध्ये घेऊन पाकडून कोंडा काढायचा। हे बघा ताटामध्ये घेतलेलं आहे, असं हे पाकडून घ्यायचं, कोंडा सर्व निघून जातो। हे बघू शकता सर्व हे पाकडून घेतलेलं आहे, ह्याचा कोंडा काढून घेतलेला आहे। हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं। त्याच्यामध्ये हे गहू ओतून घेऊया आणि ही चण्याची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती पण ह्याच्यामध्ये टाकते। ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं। पाच ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। गहू लवकर शिजत नाहीत, हे चांगलं शिजलं पाहिजे। 7 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर उतरवून घेतलेला आहे, थंड झालेला आहे। हे बघू शकता चांगले शिजलेलं आहे। थोडं ह्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं, थंड टाकायचं नाही, आणि हे गोटून घ्यायचं। डाळ पण छान शिजले। हे बघा सर्व असं हे मॅश करून घेतलेलं आहे। हे असं घ्यायचं। टोप गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तूप ओतून घेऊया। काजू बदामचे काप टाकते, तुमच्याकडे असले तर टाका, नसले तरी चालतील। हे थोडं फ्राय करून घ्यायचं। हे फ्राय करून झालेले आहे। आता हे गोटलेले हे टाकून देऊया याच्यामध्ये। हे सर्व ओतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता गूळ टाकून घेऊया। गूळ तुम्हाला जेवढं गोड कमी असेल पाहिजे असेल तर कमी टाका, जास्त पाहिजे असेल तर जास्त टाकू शकता। त्याच्यामध्ये गूळ टाकून झालेला आहे। त्याच्यामध्ये आता दूध ओतायचं थोडं, जेवढं तुम्हाला पातळ घट पाहिजे असं दूध ओतायचं। हे अजून थोडं शिजवून घ्यावं लागणार आहे। त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं, खोबऱ्याने चव छान येते। खोबरं हे सर्व टाकलेलं आहे। त्याच्यात थोडी चणा डाळ टाकायची, चणा डाळीने पण चव छान येते। आता हे हलवून चांगलं शिजवून घ्यायचं। त्याच्यामध्ये सुंठ पावडर थोडी टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं, गोड आहे पदार्थ म्हणून थोडंसं मीठ टाकायचं, वेलची पावडर। सर्व आता हे ढवळून घ्यायचं। 4 ते 5 मिनिटं हे शिजवून घ्यायचं। हे थोडं शिजलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, जास्त टाकायची नाही। आणि याच्यामध्ये मनुके टाकायचे। मीडियम गॅसवर हे आता शिजवून घेऊया।
हे बघा खीर शिजत आलेली आहे आणि 1-2 मिनिटं लागतील. गणपती जवळ आलेले आहेत. गणपतीला ही खीर करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. गणपती येतेल्या दिवशी खीर आणि मोदक हे असतंच निवदाला. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघू शकता गव्हाची खीर तयार आहे. काढून घेऊया. हे बघा गव्हाची खीर तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील. सबस्क्राईब नक्की करा.